नाथ संप्रदायाची अति प्राचीन ऐतिहासिक परंपरा। तर नाथ संप्रदाय ही मध्ययुगातील साधन प्रणालीची गंगोत्री आहे आणि ह्या गंगोत्रीचा उगम कोणत्या ज्ञानाच्या हिमालयात आणि कोटेनी कसा झाला तर त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत। तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजमुकुटात हा नाथ संप्रदाय कोहिनूर हिऱ्यागत चमचम करीत असलेला आढळतो। तर ज्ञानोबा माऊली म्हणून अति आदराने ज्यांना आपण कळवळून हाक मारतो ते ज्ञानोबा ह्या नाथ संप्रदायाचे कट्टेपूर करते होते। ही गोष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचणाऱ्यांना चांगलीच ठाऊक आहे। तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथराज म्हणजे अद्वितीय आनंदाचा निर्मळ झरा आहे, अमृताचा डोह आहे। हा द्वितीय आनंदाचा वारसा त्यांना नाथ संप्रदायाकडूनच मिळालेला आहे असे त्यांनी घोषित केलेले आहे। तर महाराष्ट्रातील बघा आनंद समर्थ दत्त वारकरी महानुभव ह्या साधना संप्रदायाच्या पूर्वीपासूनच ह्या नाथ संप्रदायाच्या गंगोत्रीचा उगम झालेला आहे। तर ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि नाथ संप्रदायाचा हा वारसा जसा ज्ञानोबाने निष्ठेने व अत्यादराने सांभाळला तसाच तो त्याच्यानंतरच्या महाराष्ट्राने तितक्याच निष्ठेने व अत्यादराने बाळगलेला आहे, तर त्यात भरी घातलेली आहे। तर ज्ञानोबाने नुसत्या नाथ संप्रदायाचाच महिमा आपल्या ज्ञानेश्वरीत गायलेला नाही, तर श्री गुरु गोरक्षनाथांनाही त्यांनी तसाच गौरव केलेला आहे। योगशास्त्राची मानवाच्या उन्नतीला नितांत आवश्यकता असल्यामुळे गोरक्षनाथांनी इंद्रिय दमन व चित्तशुद्धी आणि विषय विध्वंसन यासाठी योग प्रधान नाथ संप्रदायाची वामाचाराविरोधी चळवळ उभी केली आहे आणि 10व्या-11व्या शतकाच्या सुमाराला भारतीय साधनेने एक वेगळेच अनिष्ट स्वरूप धारण केलेले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही। याच सुमाराला तंत्र साधनेचा हिंदू साधना प्रणालीत अगदी कळस झालेला दिसून येतो। लवकरच भारतात कापालिक, शाक्त, बौद्ध आदी तंत्र साधनेची भरभराट झालेली आढळते। तर तांत्रिक प्रणालीपासून 2 हात दूर असलेल्या साधना प्रणालीच्या वर देखील तांत्रिक प्रणालीचा प्रभाव पडलेला आढळून येतोय। तर योग हे त्या काळी साऱ्याच साधन प्रणालीचे वैशिष्ट्य बनलेले आढळते। जैन धर्मानेही योगाचा चांगला पुरस्कार केलेला होता। योगशास्त्रामध्ये अनेक बाजूंनी भर पडत होती, पण योग साधनेचे परम ध्येय जे चित्तवृत्ती विरोध असे पातंजलींनी योग सूत्रामध्ये लिहून ठेवलेले आहे त्याचा मात्र साऱ्यांना विसर पडलेला होता आणि ह्या विसरभोळेपणाचा फारच घोर परिणाम झाला होता। याच फार शैव संप्रदायाची बरीचशी चलती, परंतु शिवाऐवजी अशिवाचीच येथे पूजा आराधना चाललेली होती। बौद्ध, जैन व हिंदू तिघेही शिवाचाच डोक्यावर घेत होते, म्हणजे शिव ही त्या काळची सर्वात लोकप्रिय अशी देवता होती आणि शिवाय याच काळात वेद विरोधी अशा प्रवृत्ती लोकांत बोकाळलेल्या होत्या, कारण 6व्या शतकापासून अवितरणपणे चालत आलेल्या तंत्र साधनाच्या अवडंबरामुळे वेद अपंग झाले होते। दक्षिणेतील श्रीशैल हे तंत्र साधनाचे केंद्रस्थान बनलेले होते। ह्या काळी श्रीशैल्यावर बौद्धाच्या वज्रयान शाखेची भरपूर भरभराट झालेली होती। कापालिक, शाक्त यांचेही श्रीशैल्यावर प्राबल्य माजलेले होते। श्रीशैल्याला म्हणूनच तंत्रपीठ म्हणून गौरविण्यात आले होते। याच श्रीशैल्यावर योगिनीचे मेळावे भरत होते। ते मेळावे इतक्या मोठ्या प्रमाणात भरत होते की त्या भागाला त्या काळी
स्त्री राज्य अशी संज्ञा होती. 10व्या शतकाच्या आसपास श्रीशैल्यावर मैद्रा मांस व मैद्राक्षी या साधनाच्या तंत्रप्रणालीचा बडेजाव माजलेला होता आणि श्री गुरु गोरक्षनाथाने याच पार्श्वभूमीवर आपल्या नाथ संप्रदायाची भक्कम पायावर अधिक काळ स्थापना केली. त्यांनी विषय प्राधान्याची धूळधाण केली, शिवयुक्त अनुकीत प्रमाण मानले आणि बाह्यचाराला इकडून विरोध केला. या तांत्रिकाच्या मायामोहजालात अडकून बसलेल्या आपल्या प्रत्यक्ष गुरुचाही गोरक्षनाथाने उद्धार घडवून आणला. म्हणूनच नाथ संप्रदायाचे प्रवर्तक हे मच्छेंद्रनाथ यांच्याकडे न जाता श्री गुरु गोरक्षनाथालाच तो बहुमान मिळाला आणि नाथपंथ म्हणजेच गोरक्षनाथ बनला. नाथ म्हणजेच गोरक्षनाथच अशी नाथपंथीयाची भावना आहे. नाथ संप्रदायाच्या उदयानंतर 500 वर्षांनी समर्थांचे शिष्य दिनकर स्वामी यांनी आपल्या स्वानुभव दिनकर या ग्रंथात जो वामाचारी तंत्र साधनाचा किळसवाना प्रकार वर्णन केले तो असा आहे. कवळार्णव क्रिया अघोर मंत्र शाक्तागम प्रेत साधन विचित्र भगमालिनी पूजा स्वतंत्र मध्यरात्री समयी कुंभ पूजा कुंचुकी विधान अघोर क्रिया मध्य